नमस्कार. कधी विचार केलाय की एक साधंसं खेळण्यासारखं दिसणारं साधन मुलांच्या ब्रेन पॉवरला एका वेगळ्याच लेवलवर नेऊ शकतं? आज आपण हेच जाणून घेणार आहोत की ॲबॅकस हे एक जुनं गणनयंत्र मुलांच्या बौद्धिक विकासासाठी एक शक्तिशाली गुरुकिल्ली कशी ठरू शकते. तर आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊ की आपलं जग डाव्या मेंदूवर जास्त का चालतं. मग ॲबॅकस हे प्राचीन साधन यावर कसा तोडगा काढतं ते बघू. हात आणि मन यांना ते कसं जोडतं आणि फक्त गणितच नाही तर कोणती वेगळी स्किल्स मिळतात हेही पाहू. आणि शेवटी हे सगळं भविष्यासाठी एक मजबूत पाया कसं घालतं. चला सुरू करूया. चला आपल्या मेंदूची एक गंमत समजून घेऊ. आपल्याला माहितीच आहे की त्याच्या दोन बाजू आहेत, एक लॉजिकल आणि दुसरी क्रिएटिव्ह. पण गंमत म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात आणि शिक्षण पद्धतीत आपण कळत नकळतपणे फक्त एकाच बाजूवर जास्त जोर देतो. खरे ना? हे बघा, अगदी सोप्पं आहे. मेंदूचा जो डावा भाग आहे ना, तो सगळा लॉजिक, रिझनिंग म्हणजे तर्क आणि आकड्यांचा खेळ सांभाळतो. आणि उजवा भाग तो आहे क्रिएटिव्हिटीचा खजिना, म्हणजे कला, संगीत, नव्या कल्पना सगळं तिथूनच येतं. आणि ह्याच बॅलन्सवर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि इथेच खरी गंमत आहे. आपण अशा जगात राहतो जिथे डाव्या मेंदूला जास्त भाव मिळतो. म्हणजे बघा, शाळांमध्ये गणित आणि सायन्समध्ये चांगले मार्क मिळवणं किती महत्त्वाचं मानलं जातं, नाही का? पण मग चित्रकला किंवा संगीत यांसारख्या विषयांचं काय? त्यांना तितकं महत्त्व दिलं जात नाही. आणि यामुळे होतं काय की आपण नकळतपणे फक्त डाव्या मेंदूलाच ट्रेन करतो आणि उजव्या मेंदूची जी क्रिएटिव्ह पॉवर आहे ती तशीच राहते, वापरलीच जात नाही. मग प्रश्न असा आहे की ह्या दोन्ही बाजूंमध्ये बॅलन्स कसा आणायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर एका खूप जुन्या प्राचीन साधनात दडलेलं आहे. हो, ॲबॅकसमध्ये. ॲबॅकस म्हटलं की आपल्याला वाटतं ते फक्त आकडेमोड करायचं एक यंत्र आहे. पण तसं नाहीये. हा खरं तर एक कम्प्लीट ब्रेन जिम प्रोग्राम आहे. यात काय होतं की हातांच्या आणि बोटांच्या हालचालींमधून थेट मेंदूला सिग्नल जातात आणि तो अक्षरशः चार्ज होतो. आता हा आकडा बघा, 75%. खूप मोठा आकडा आहे, नाही का? पण हा आहे तरी कशाचा? हा आकडा आपल्याला मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. रिसर्च असं सांगतं की मुलांच्या मेंदूचा तब्बल 75% विकास हा 4 ते 14 या वयोगटातच होतो. म्हणजे ही एक गोल्डन विंडो आहे. याच काळात जर ॲबॅकससारखं ट्रेनिंग मिळालं तर त्याचा परिणाम आयुष्यभर टिकतो. म्हणूनच योग्य वयात योग्य ट्रेनिंग मिळणं खूप महत्त्वाचं ठरतं. पण हे सगळं होतं कसं? म्हणजे फक्त मणी पुढे मागे केल्याने मेंदू इतका स्ट्रॉंग आणि कनेक्टेड कसा काय बनू शकतो? चला, यामागचं सायन्स काय आहे ते थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. ही प्रोसेस ना 4 सोप्या स्टेप्समध्ये काम करते. स्टेप 1, मुलांना दोन्ही हातांनी ॲबॅकसचे मणी हलवून गणित करायला शिकवलं जातं. स्टेप 2, या हातांच्या आणि बोटांच्या हालचालींमुळे थेट मेंदूला सिग्नल जातात. स्टेप 3, आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे, दोन्ही हात वापरल्यामुळे मेंदूचे डावे आणि उजवे दोन्ही भाग एकाच वेळी ॲक्टिव्हेट होतात. आणि फायनली स्टेप 4, प्रॅक्टिसनंतर मुलांना ॲबॅकसची गरजच लागत नाही. ते मनातल्या मनात ते मणी इमॅजिन करून प्रचंड वेगाने कॅल्क्युलेशन्स करतात. याचला म्हणतात होल ब्रेन डेव्हलपमेंट. आता तुम्हाला वाटेल की याचा फायदा फक्त गणित फास्ट करण्यासाठी होतो. पण थांबा, खरी गोष्ट तर याच्या पुढे आहे. यातून अशा काही क्षमता डेव्हलप होतात ज्या आयुष्यभर उपयोगी पडतात. जसं की व्हिज्युअलायझेशन, म्हणजे मनातल्या मनात चित्र उभं करण्याची शक्ती. ऐकण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे बाकीचे विषयही सोपे वाटायला लागतात. लॉजिकल रिझनिंग तर आहेच, पण त्यासोबत फोटोग्राफिक मेमरीसारखी सुपर पॉवरसुद्धा मिळते. थोडक्यात काय, तर शिक्षणासाठी लागणारा एक भक्कम पाया तयार होतो. म्हणजे हे प्रकरण फक्त गणितापुरतं मर्यादित नाहीये. हा आहे एक शक्तिशाली आणि सक्षम मेंदू घडवण्याचा कार्यक्रम. बरं, मग या सगळ्या होल ब्रेन डेव्हलपमेंटचा शेवटचा परिणाम काय? फक्त चांगले मार्क्स मिळवणारे विद्यार्थी? अजिबात नाही. तर भविष्यासाठी तयार असलेले लीडर्स घडवणं. कसं? ते पाहूया. आणि हे आम्ही नाही, तर पालक स्वतः सांगतात. त्यांच्या अनुभवानुसार या ट्रेनिंगमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्यांची क्रिएटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढतो. याचा अर्थ सरळ आहे. जेव्हा मेंदूचे दोन्ही भाग एक टीम म्हणून काम करतात, तेव्हा मुलं फक्त अभ्यासातच नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक स्पर्धेत आणि प्रत्येक चॅलेंजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. ते फक्त शिकत नाहीत, तर खरं तर लीड करायला शिकतात. म्हणजेच
या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की कधीकधी भविष्याला आकार देण्याची ताकद भूतकाळात दडलेली असते. विचार करायला लावणारी गोष्ट आहे नाही का, की इतकं जुनं साधं वाटणारं एक साधन खरंच मुलांच्या भविष्याची दारं उघडू शकतं का?